कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। डोकं फिरलंय का तुमचं? जीव द्यायला निघाला होता तुम्ही? काय करत काय होता तुम्ही? माझं असं कसं लक्ष नव्हतं तुमचं? एवढ्या भरधाव रस्त्यावरती लक्ष न देता तुम्ही चालत होता। ऍक्सिडेंट झाला असता तुमचा जीव गेला असता। कळतंय का तुम्हाला? वसुंधरा, हे जे काही चाललंय ना, या तुम्ही फक्त एकट्या सफर होत नाही आहात। तुम्हाला काय वाटलं तुम्ही जीव दिला म्हणजे तुमचे सगळे प्रॉब्लेम संपले? हे बरं आहे, खोटं तुम्ही बोलायचं, फसवणूक तुम्ही करायची आणि नंतर हे सगळं करायचं। नाही आकाश, मी कधीच जीव नाही देऊ शकत स्वतःच। माझ्या बनीची जबाबदारी आहे माझ्यावर। मी त्याचा विचार पण नाही करू शकत। म्हणजे तुम्ही गैरसमज नका करून घेऊ, पण खरंच सांगते, बनी जर का माझ्या आयुष्यात नसताना तर मी कधीच जीव देऊन मोकळे झाले असते। मी चिनू मनूची शपथ घेऊन सांगते आकाश, मी तुम्हाला नाही फसवलं। मला माहिती तुमचा माझ्यावर कधीच विश्वास नाही बसला, पण आकाशराव, मी खरं सांगते हो, माझा तुम्हाला फसवण्याचा हेतू कधीच नव्हता। खरं तर सांगून काही उपयोगच नाही। तुम्ही माझी बाजू ऐकून घ्यायलाच तयार नाही आहात। मनात कुठलाही किंतु परंतु न ठेवता मोकळेपणाने प्लीज मला सांगा। आकाश, फक्त बनीच्या आणि माझ्या भविष्यासाठी माझ्या आई बाबांसारखी काळजी घेणाऱ्या सासू सासऱ्यांनी माझं परस्पर लग्न ठरवलं तुमच्यासोबत। तेव्हा मला हे माहित नव्हतं की माझा नवरा जिवंत आहे। ही गोष्ट आई बाबांनी तुम्हाला सांगितलीच नाही। मला स्वतःलाच हे पाठोपाठ पाऊल ठेवण्याआधी कळलं। आकाश, शार्दूलने माझ्यावर खरंच खूप अत्याचार केलेत। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।